कोटी, हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा माना समुद्र, माना समुद्र, माना समुद्र. सामान्य व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिकांनो, सह्याद्रीच्या विशाल नभालाही त्यांच्या समोर झुकाव लागेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा स्वपती, बहुजनांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर. किल्ला एक एक न्याहाळा, 8 शोधांचा कारभार, किल्ला एक एक न्याहाळा, 8 शोधांचा कारभार. दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती सार, दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती सार. हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर, हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर. अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आढळभर शौर्य गाजवले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा कडकडाट झाला, तलई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. शहाजीराजे भोसले व जिजाऊला आनंद झाला. त्यांच्या पोटी शुभांचा जन्म झाला. माता जिजाऊंनी शुभावर लहानपणापासूनच उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले. शिवरायांनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोषणा केली. स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडचणी आले, पण ते डगमगले नाही व त्यांना आपल्या स्वराज्य निर्मिती करण्याचे कार्य त्यांनी अविरले चालूच ठेवले. शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी प्रभू, सूर्याजी मुरार बाजी, जीवा महाल असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गडाला पण सिंह गेला. प्रतापगडावरील पराक्रम, आग्राहून सुटका, शहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अजोड माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक युग पुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय करण्याचा कस बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतकऱ्यांच्या कवटाचा काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक महान आदर्श, प्रजाहित दक्ष, पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. मित्रहो, शिवरायांचे कार्य विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा, उत्साह देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. अशा थोर महापुरुषांचा जय जयकार झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.